राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाविरोधात तीव्र आघाडी उघडली आहे. विशेषतः मतदार यादीतील घोळ आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करत त्यांची भूमिका ही भारतीय लोकशाहीच्या मूलभूत तत्वावर आधारित आहे. एक व्यक्ती एक मत. ऑगस्ट 2025 मध्ये त्यांनी निवडणूक आयोगावर भाजपला फायदा देण्यासाठी मतदार यादीत फेरफार केल्याचा गंभीर आरोप केला. त्यांनी याला वोट चोरी असे संबोधले आणि देशव्यापी मोहीम सुरू केली. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना निवडणूक आयोगाने स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच SIR नावाची प्रक्रिया राबवली. यात 65 लाख मतदारांची नावे कापली गेली. पण हे कापलेले मतदार कोण? जिवंत लोक, ज्यांना मृत म्हणून दाखवले गेले. राहुल गांधींनी यावर हल्ला चढवला. त्यांनी दिल्लीत 7 अशा मृत मतदारांना बोलवले. बिहारचे रहिवासी जे जिवंत होते पण यादीतून गायब, त्यांच्याशी चहा घेतला, गप्पा मारल्या आणि म्हणाले हे लोक मृत नाहीत, पण त्यांचे मत चोरले गेले आहे. एका महिलेचे नाव कापले गेले कारण तिला मृत म्हणून नोंदवले, पण ती जिवंत आहे आणि म्हणते मी वोट द्यायला तयार आहे, पण माझे नावच नाही. राहुल गांधींनी हे उघड केले की ही प्रक्रिया भाजपला फायदा देण्यासाठी आहे, कारण कापलेल्या मतदारामध्ये विरोधकाच्या समर्थकांचा मोठा वाटा आहे. आता सुप्रीम कोर्टाने ही निवडणूक आयोगाला आदेश दिला की या 65 लाख नावांची यादी जाहीर करा. निवडणूक आयोगाला इतक्या गडबडीत ही 65 लाख नावे कमी करण्याची गरज का वाटली? निवडणुकीच्या तोंडावरच अशा पद्धतीने 65 लाख नावं कमी करण्यामागे नक्की कारण काय? हा नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा.